हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल। आनंद, प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। वाशिममधील 2003 पासून कार्यरत असलेल्या उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढीच्या नूतन कार्यालयाचे भव्य उद्घाटन। उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढी मर्यादित वाशिम शाखेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले। या उद्घाटन सोहळ्यास वाशिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष निलेश काठोळे, वाशिम ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अनंत शेलार, उद्योजक अनिल मानिवडे, उद्योजक रवींद्र भेरे, राजेंद्र भेरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी उत्तर महाराष्ट्र रहिवासी सहकारी पतपेढीच्या कार्याचा गौरव केला। ग्रामीण व निम शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकारी पतसंस्थाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले। वाशिम परिसरातील सन 2003 पासून कार्यरत असलेल्या या पतपेढीच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून या पतपेढीचा फायदा स्थानिक नागरिक, व्यापारी, उद्योजक, महिला बचत गट तसेच युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। पतपेढीचे अध्यक्ष तुषार पाटील यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली। सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि सहकार तत्वावर आधारित सेवा हीच आमची खरी ताकद आहे। वाशिम शाखेमार्फत बचत, कर्ज, आर्थिक सल्ला यासह विविध सुविधा पुरवण्यात येतील असे त्यांनी सांगितले। यावेळी उपाध्यक्ष सुभाष सिसोदिया, संचालक मंडळातील जगन्नाथ खैरनार, सुपडू पाटील, राजेंद्र साळुंके, श्रावण वायडे, संस्था व्यवस्थापक सिद्धार्थ साळवे यांच्यासह अनेक ग्रामस्थ, सभासद व पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक विनायक पवार यांनी केले। ढिसाळ नियोजनामुळे किंवा त्यांच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे ती एखादी शाखा बंद पडलेली आहे, पण इतर शाखा चालत आहे। त्यामुळे व्यवस्थापन चांगलं असणं कोणत्याही संस्थेचं सगळ्यात मोठं बळ आहे। उत्तम नेतृत्वासोबतच उत्तम व्यवस्थापन असणं देखील त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि पतसंस्था चालवत असताना आता मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की लोकांच्याकडे ठेवी गोळा करेल, लोकांना ठेवीचं एक सोपी पतसंस्थेची व्याख्या आहे की बाबा थोडी तुमच्याकडे ठेवी गोळा केली, मी तुम्हाला 10% दिले व्याज, तेच व्याज मी एखाद्याला लोन ज्याला गरज आहे त्याला मी दिलं तर त्याकडे मी 12% घेतले, 2% त्याच्यावरती माझा खेळ सगळा चालत असतो। म्हणजे माझ्या व्यवस्थापनाचा खर्च असेल किंवा इतर कार्यालयीन कामकाजाचा खर्च असेल तर ते 2%वरती चालत असतो। परंतु आता दिवस बदललेले, फक्त ठेवी स्वीकारणे, लोन देणे याच्यावरती पतसंस्था नाही चालणार। तुम्हाला त्यासाठी बाय प्रॉडक्ट म्हणजे काय, जसं सांगितलं हे इन्शुरन्सचा अनुभव आहे। इन्शुरन्स असतील बरेच ठिकाणी, म्हणजे आता तुम्ही कोणत्याही ठिकाणी पाहिल्यानंतर बँक असतात ते। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।